हिरण्यकश्यपू नावाचा राक्षसांचा एक राजा होता. कठोर असं तप करून त्याने देवांकडून मोठं वरदान मिळवलं होतं. त्या शक्तीमुळे तो खूप अहंकारी झाला होता. त्याला वाटू लागलं की या जगात त्याच्यापेक्षा मोठा कोणीच नाही, म्हणून सर्वांनी त्याचीच पूजा करावी. पण त्याचा लहान मुलगा प्रल्हाद हा मात्र वेगळाच होता. प्रल्हाद लहानपणापासूनच भगवान विष्णूंचा परमभक्त होता. तो नेहमी विष्णूंचे नाव घेत असे आणि त्यांचीच पूजा करत असे. हे पाहून हिरण्यकश्यपूला खूप राग यायचा. त्याने प्रल्हादला अनेकदा समजावले की माझी पूजा कर, पण प्रल्हादने ते मान्य केले नाही. तो शांतपणे म्हणायचा, माझे देव विष्णू आहेत. हिरण्यकश्यपूला हे सहन झाले नाही. त्याने प्रल्हादला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. कधी त्याला उंच कड्यावरून ढकललं, कधी विष दिलं, कधी हत्तीखाली टाकण्याचा प्रयत्न देखील केला. पण प्रत्येक वेळी केवळ विष्णूच्या कृपेमुळे प्रल्हाद वाचत राहिला. शेवटी हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणीला बोलावलं. तिचं नाव होतं होलिका. होलिकेला असा वर मिळाला होता की अग्नी तिला जाळू शकत नाही. हिरण्यकश्यपूने एक योजना आखली. होलिकेला सांगितलं की प्रल्हादला मांडीवर बसवून अग्नीत बस, त्यामुळे प्रल्हाद जळून जाईल आणि होलिका वाचेल. दुसऱ्या दिवशी मोठा अग्नी पेटवण्यात आला. होलिका प्रल्हादला मांडीवर घेऊन त्या अग्नीत बसली, पण प्रल्हाद घाबरला नाही. तो शांतपणे विष्णूचं नाव घेत राहिला. जसा जसा वेळ जात गेला तशी आश्चर्यकारक घटना घडली. विष्णूच्या भक्तीमुळे प्रल्हाद सुरक्षित राहिला, पण होलिकेचं वरदान मात्र निष्फळ ठरलं. ती अग्नीत जळून नष्ट झाली. त्या दिवसापासून लोकांनी हा दिवस वाईटावरती चांगुलपणाचा विजय म्हणून साजरा करायला सुरुवात केली. याच घटनेच्या स्मरणार्थ आजही होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते आणि लोक अग्नीत नारळ आणि धान्य अर्पण करून प्रार्थना करतात की त्यांच्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी जळून जावत आणि चांगुलपणा वाढो. म्हणूनच होळी हा सण केवळ रंगाचा नाही, तर सत्य, भक्ती आणि चांगुलपणाच्या विजयाची आठवण करून देणारा सण आहे.